गावाच्या संदर्भात आता टाकळी नाव घेतलं की मग असं नाव जोडलं जातं, तर काय म्हणणं असेल तुमचं? नाही, याच्या अगोदर काही गावामध्ये काही नाही आहे, त्यामुळं गाव असं काही वाईट आहे असं नाहीच आहे. आणि ठीक आहे, आरोपींना शिक्षा व्हावी जर त्यांनी केलं आहे, त्यांना शेवटी आपल्याकडं न्यायदेवता आहे, न्यायालय त्यांना काय शिक्षा द्यायची आहे ते देतील. पण ती माणुसकी या नात्याने संतोष अण्णाच्या जेवढे काही त्यामध्ये हत्यार आहेत त्यांना शिक्षा व्हावी आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही पूर्ण गाववाल्यांची मागणी आहे. मात्र जर आपण बघितलं, तुम्ही गावचे सरपंच म्हणून अनेक दिवसापासून सुदर्शन घुले असेल, या सगळ्यांना पाहत होता तुम्ही, नेमकी वर्तणूक कशा पद्धतीने होती? या अगोदर काही गावामध्ये काही क्रिमिनल त्यांचं बॅकग्राऊंड होतं का? तशा काही घटना होत्या का? काही कुठाने केलेले होते? त्यांचा आणि आमचा अर्थार्थी संबंधच नव्हता. त्यांचा एकतर त्यांचा व्यवसाय शेती आणि मुकदमे, आणि बाकी त्यांचा आणि आमचा अर्थार्थी संबंध कुठे येत नव्हता आणि जास्त काही रिलेशन नव्हतंही. गाव तसं बघितलं तर मोठं इकडून केसपासून चालू होतं, इकडं डोणगाव, शिरपुरा, चिंचोली तिथपर्यंत, आणि तो त्या चिंचोली आणि डोणगाव यांच्या शिवावर राहतो, मग तो तिकडून जायचा. जास्त आमचा अर्थार्थी संबंध येतच नव्हता. कुठल्या ग्रामपंचायतची निवडणूक असेल किंवा कुठलाही इतर सामाजिक कार्यक्रम असेल, राजकीय क्षेत्रामध्ये त्याचा अर्थार्थी संबंध नव्हताच आत्तापर्यंत. मागच्या 2-3 महिन्यापासून तो सक्रिय झाला होता, पण याच्या अगोदर तो राजकारणामध्ये सक्रिय नव्हताच. मग कोण कोण नेमकं तुमच्या गावातले होते तिघ जण? त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे, फॅमिली बॅकग्राऊंड कशा पद्धतीने आहे, ते कोण म्हणजे कुठल्या फॅमिलीमधून बिलॉंग करतात, काय नेमके? आता कोण कोण आहेत ते तर आता तुमच्या समोरच आहे, त्यामुळे आम्हीच सांगावं असं काही नाही. आणि सरळ सरळ त्यांचे जे आहेत मध्यमवर्गीय आहेत, आई वडील जेमतेम शेती काम करून खातात. याच्यापेक्षा आता काय एवढंच, त्यांच्यात असं काही एवढं हे नाही. शाळेमध्ये असताना काय त्यांचे वाद वगैरे कशा पद्धतीने, म्हणजे नेमकं आता बालपणीपासून गावातले म्हटल्यानंतर तर साहजिकच्या गोष्टी सगळ्या होतात. वर्तणूक होती काही त्यांचे वेगळे काही हे होते का? नंतर मग समजा त्यांचे काही बदलला असेल काय असेल त्यांच्या मनानुसार ते नाही. शाळेत कुठं तुमच्या शाळेमध्ये होते का? आमचे क्लासमेट ते अभ्यासलेर ते नव्हते, समजा ते कुठं म्हणजे लहान वयात ते आहेत असं काही नाही. शिक्षणच 5वी पर्यंत कारण झालं. की कुणाचं? सुदर्शनचं. अच्छा, तो म्हणजे अंगठा बहादर आहे. हां, शिक्षण झालेलं नाही त्याचं. आणि इतर जे दोघं जण आहेत त्यांचं त्यांचं काही नाही, ते त्यांचं शिक्षण झालेलं आहे. हां, म्हणजे पुढे सुधीर सांगळे जो आहे हां त्याचं काही कुठं भांडण किंवा काही नव्हतं. हां, पण जो दुसरा सुदर्शनाने ते भांडण प्रत्येकाने ते आहे ते रेंजमध्येच होते, पहिल्यापासूनच हे करायचे, ते सोबत असायचे कायम. कंटिन्यू सोबत राहायचे. अच्छा, गावात कधी काय भांडणं वगैरे केले होतं का? दाखवलं कुणाला काय असं? गावात केले छोटे मोठे, पण त्यांना पण गावाच्या पुढे राहू काही करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी पुढलं नाही करू. अच्छा, म्हणजे आई वडील काय करतात नेमकं आणि कशा पद्धतीने फॅमिली कशी आहे ती? शेती करून आपला उपजीविका भागवतात वेळेस. हां, मग तुमच्या गावामध्ये या अगोदर असा कधीही प्रकार नव्हता? गाव तसं आध्यात्मिक आहे, वारकरी संप्रदायाची खूप मोठी परंपरा गावाला आहे, विशेषतः इथं जे तुमच्या गावातले महाराज सुद्धा काही आहे. मग तरी अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर तर एकंदरीत लोकांमध्ये काय चर्चा आहे हे अत्यंत दुर्दैव आहे. आमचं गाव हे भगवान बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं मंदिर आहे. आजही जर गेला तर सप्ताह चालू आहे भगवान बाबांचा. आणि आणि विशेष म्हणजे जर तुम्ही आमच्या गावातून बरे मोठमोठे लोक खूप आहेत शिक्षणामध्ये, किंवा जर तुम्ही बघाल विश्वनाथ कराड यांचं टाकळी हे आजोळ आहे. विश्वनाथ कराड असतील, चाटे घराणा, चाटे कुटुंब असेल, असं. त्यामुळं टाकळी खूप वाईट आहे अशातला भाग आहे. ठीक आहे, आता यांनी केलं, यांना तुम्ही शिक्षा नक्कीच द्या, पण गावाला तुम्ही दोषी ठरवू नका, एवढी विनंती आहे. नाही, गावाला कोणी दोषी ठरवणारच नाही आणि त्याच्या पद्धतीने कोणी प्रयत्न करू नका. तर प्रत्येक गावामध्ये चांगली माणसं तेवढीच असतात आणि वाईट. जसं की आता बीड जिल्ह्याचे देखील म्हटलं जातं की खूप मोठं बीडचं बिहार झालं, पण असं नाही. बीडमध्ये सुद्धा सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे, संप्रदायाची परंपरा आहे, एवढं शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. मात्र एकंदरीत या सगळ्या घडामोडी होत असताना एवढाच प्रश्न उपस्थित केला जातो की एवढे क्रिमिनल माइंडची ही लोकं झाली कशी? ज्याच्यात तो विचार करण्याचा पद्धत प्रक्रियेचा भाग आहे. किंवा ठीक आहे, आता काही त्यांना व्यसन असेल, त्यांनी व्यसन काही जर केलेलं असेल तर त्यामुळे पण ते क्रिमिनल असे कोणताच माणूस मुंगी मारू शकत नाही. बरोबर, कदाचित त्यांनी व्यसन केलेलं असेल, त्यांनी कोणत्या विचारातून हे केलं त्याबद्दल मी नाही. तुमचं काय सांगाल, कशा पद्धतीने पाहता एकंदरीत घडलेल्या घटना आता त्याचा बदलता येणार नाही. मात्र आता ज्या पद्धतीने सामाजिक दृष्टिकोन आहे एकमेकांमध्ये जे पाहिलं जाते,
दोन जातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला जातो. म्हणजे एकमेकाच्या ताटामध्ये खाणारे लोक ती सुद्धा आज एकमेकाकडे एका वेगळ्या दूषित नजरेने पाहायला लागली, संशयाच्या नजरेने पाहायला लागली. कसं पाहता येतं आणि कसं बदललं पाहिजे? नाही, निश्चितच ही झालेली घटना ही खूप वाईट आहे आणि हे दुष्कर्म करताना म्हणजे त्यांच्या डोक्यात काय विचार होते किंवा काय होते ही आता आम्ही सांगू शकत नाही. पण जी सध्याची कंडिशन आहे, सध्याची जी अवस्था आहे, यामध्ये कसं आहे, आता मराठा समाज झाला, आमचा समाज, वंजारी समाज झाला, हे सगळे कसे एकोप्याने राहणारे समाज आहे आणि गावगाडा आहेत सगळे एकत्रित आल्याशिवाय चालत पण नाही. आणि सगळे आमचे पण बरेचसे मित्र मराठा समाजाचे आहेत, पण त्यांचासुद्धा आता दृष्टिकोन जरा वेगळा वाटतो आमच्याकडे बघण्याचा, किंवा आम्ही घुले म्हणलं की जरा वेगळ्या नजरेने बघतात. तर असं नसायला पाहिजे असं वाटतं आम्हाला. तसं पाहिलं तर कुठला गुन्हेगार कुठल्या जातीमध्ये जन्माला येतो म्हणून ती जात बदनाम होते, ही गोष्ट मुळात चुकीची आहे. आता गुन्हेगाराला कुठली जात नसते, गुन्हेगार कुठलाही धर्म नसतो, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, गुन्हेगार हीच वेगवेगळी जात असते. मात्र त्यामुळे आता खूप मोठा त्रास व्हायला लागला मला असं वाटतं. हो, नक्कीच लोक काय होईल, याच्यात पण सुधारणा होईल. आणि कसं आहे, गव्हर्नमेंटनं सुद्धा खूप चांगल्या हे लावून SIT झालं, CID झालं, याच्यातर्फे चौकशी चालू आहे, त्याच्यामुळं त्यांना नक्कीच न्याय मिळणार आहे. आणि संतोष भाऊच्या जी मारेकरी असतील किंवा आहेत त्यांना ती CID मार्फत जी शिक्षा होईल ती सगळ्या समर्थन त्याचा समर्थन कधीच करणार नाही. ती होईल ती कठोर शिक्षा झाली पाहिजे. कठोर शिक्षा होईल. काय ती होईल ती कठोर शिक्षा झाली पाहिजे. कठोर शिक्षा होईल. काय वाटतं तुम्हाला, कसं पाहता येईल सगळ्या प्रक्रियेकडं आणि आज काय बदललं पाहिजे? ज्या पद्धतीने तुमच्या गावाचं नाव घेतलं जातं की तिघांचा विषय केला जातो, गाव अत्यंत चांगलं आहे, असे काही 2-4 माणसं असतात ज्याच्यामुळे गाव बदलतं. हीच गोष्ट आम्हाला सर्वांना दिसते की हे 4 लोकांमुळं आमचं गाव बदनाम होतं. बाबा ठीक आहे, ह्यांनी जे केलं ते आम्ही काय गावकऱ्यांनी त्यांनी सपोर्ट केलेला नाही, अथवा कोणाला म्हणलं नाही की बाबा तुम्ही ठीक आहे जाऊन करा. आता हे आमचा मराठा समाज जे आहे ते आमचा बांधव आहे ना, तर आम्ही त्यांनी म्हणलं की बाबा ठीक आहे, हे मराठा समाज आहे, मारा त्यांनी मारून टाका. अगं तुम्ही आमच्या वंजरेला लोकांना तुम्ही बोला, हां अगं वंजरेला तुम्ही मारून टाका, अशी गोष्ट काय आमची झाली का? आम्ही भाऊ आहेत ना. मग ही गोष्ट एक 4 लोकांमुळं तुम्ही आम्ही समजा वंजर समाजाला तुम्ही बदनाम करू नका. कारण की ज्यांनी बाबा गुन्हा केला त्यांनी 100% सजा झाली पाहिजे, ही आमचं म्हणणं आहे. की बाबा तुम्ही ठीक आहे, आज तुम्ही बाबा जाऊन तुमचं वटुक कसं गावाच्या बाहेर काय केलं ते आम्हाला माहीत नाही. पण याच्या अगोदर तसे काही त्यांनी कुठं केलं होतं गावात? गावामध्ये तर झालं नाही, पण गावाच्या बाहेर नेमकं काय झालं ते आम्हाला सुद्धा माहीत नाही. पण ही जी झालंय त्यांनी कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही आमचं समजा गावकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा यांनी गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणजे हे तिघजण जे यामध्ये आरोपी अजून म्हणून आहेत, तिघजण एकच सोबत राहायचे का आणि कशा पद्धतीने ओळखून जाते? कारण गावातला कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रम असेल काय असेल काटवेट तर होत राहते ना. होत होती, पण त्यांनी त्यांचा उद्योग मुकदमीच होता. ते त्यांच्या बेसनुसार त्यांच्या ते बाबा मुकदमी करत होते, हे सर्व करते. गावकऱ्यांना माहीत नव्हतं की बाबा ही नेमकी गोष्ट काय करतात म्हणून. पण मुकदमी असल्यावर आपण प्रत्येकजण जाऊन विचारू शकत नाहीत की तुम्ही बाबा तुमचा धंदा काय आहे ते नेमकं. बाबा तुम्ही गाडी हिंडतात, तुम्ही काय करतात ही गावकऱ्याला माहिती का? पण नाही, शेवटी साहजिक माणूस विचार करतो की एखाद्या 4 व्हीलर गाडी आली गावामध्ये, विचार करतो नेमकी ह्यांनी कुठून आणली असा विचार करायला लागतो माणूस. हा 100% आम्ही विचार ही गोष्टी करू शकतो. पण मुकदमी धंदा एक असा आहे की बाबा आज 10 रुपये तुम्ही बाबा 10 रुपये कमवू शकतात, ही समाजाची बेस आहे बाबा. आता काय आज काय 10 लाख माणूस कोणाच्या कमाईचा सोर्स कधी विचारत नाही त्याला, आणि कोणी सांगत नसतो. बरोबर. ठीक आहे, आमचं म्हणणं हीच आहे की 10 लाख रुपये तुम्ही कमविले, बाबा कोणत्या बेसने कमविले, तुमची मुकदमी धंदा ही आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही 10 रुपये त्यात कमवू शकता. तुम्ही कशावर गाडी घेतली आम्ही विचारू शकत नाहीत ना की बाबा त्याला आपण आज विनाकारण म्हणू शकत नाही की बाबा तुमची गरिबी आहे, गरिबीतून तुम्ही श्रीमंत कसं काय झाला. पण मात्र त्यांनी गाडी घेतली होती, पण घर बांधलेलं होतं कारण कशा पद्धतीचं सुदर्शन केलं कसं? त्यांचं घरची परिस्थिती चांगली होती, पण त्यांनी ही काय केलंय एवढं म्हणजे सांगता येणार त्याची त्यालाच माहिती आहे. काहीच त्याला माहित नाही. भैया आता नेमकं हे सगळं प्रकरण तर झालंय, आता तुम्ही शिक्षण करताय, नोकरीची तयारी असेल, कुठल्या गोष्टी काय परिणाम होतो एकंदरीत येताना, हे समाजात जी चर्चा होती याच्यामुळे नेमकं तुमच्या मनावरती काय दुष्परिणाम काय वाटतं नेमकं एकंदरीत शिक्षणाला काय अडचण? असं नसायला पाहिजे. जातीवाद जास्त होतो, जातीवाद थांबला पाहिजे. आपण पाहतो की अशा पद्धतीने मत व्यक्त करायला ज्येष्ठ आणि आजोबा काय सांगाल आता हे जे सगळं दिसतंय सगळं चाललंय, जे कोणी आरोपी असेल त्यांना फाशी शिक्षा झाली कदम आहेत पाहिजे, आणि मात्र जातीवाद हा थांबला पाहिजे. काही मला बोलता येणार नाही. ओके. आमचे गदबोडी जे आहेत त्यांच्या सरपंच त्यांची जी काय हे आहेत मात्र थांबण्यासाठी कशा पद्धतीने पुढाकार घेताय आणि तुमच्या गावातले जे सगळे लोक आहेत हे थांबण्यासाठी
दोन्ही समाजातील मुळामध्ये जे युवक आहेत युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि जे सोशल मीडियावर दोन्हीकडून वाद प्रतिवाद होत आहेत हे प्रामुख्याने बंद झाले पाहिजे. आणि या नेत्याला काय सांगणं आहे सगळ्यांना? आपण नेत्यांना सांगणं इतके नाही, फक्त पुढाकार दोन्ही समाजाच्या नेत्यांनी पुढाकार घेणं हे गरजेचं आहे. नेत्यांना सांगणं एवढं आपण मी काही मोठा नाही, फक्त दोन्ही समाजातील ज्याप्रमाणे मतदानासाठी ज्याप्रमाणे दोन्ही समाजाची गरज लागते त्याचप्रमाणे दोन्ही समाजामधले जे अस्थिरता आहे किंवा विश्वासनीयता आहे ती कमी होण्यासाठी दोन्ही समाजाची पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन सध्याची जरी झालेली आपण पाहतोय हे टाकळी गावचे गावकरी आहेत. त्या गावात सुदर्शन भुले, त्याजवळ सुदेश सांगळे आणि आणखी एकदम असे जे 3 आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आहेत ते या गावातले होते. मात्र त्यांचा आणि गावातल्या कुठल्याही सामाजिक कामाचा राजकारणाचा काही संबंध नव्हता. गावामध्ये त्यांच्या पद्धतीने चाललेलं असायचं आणि ते कुठल्या गोष्टीत काय करत होते हे देखील गावकऱ्यांना माहीत नाही. मात्र एकच त्यांची मागणी सुद्धा आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या पद्धतीने गुन्हा पद्धतीने फोन करण्यात आला त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मात्र या प्रकरणाच्या आडून जो काही जातीवाद होतोय तो जातीवाद देखील थांबला पाहिजे आणि कुठल्या तरी एका जातीमध्ये आरोपी जन्माला आले म्हणजे त्या जातीला वेठीस धरणं आणि त्या जातीच्या दृष्टिकोनातनं एका आरोपीच्या संशयाच्या नजरेनं पाहणं, आरोपीच्या कठड्यामध्ये उभा करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, ती थांबली पाहिजे. आजही गावगाड्यातला ओबीसी असेल, मराठा समाज असेल, एकमेकाच्या ताटाला ताट लावून जेवण करतात आणि तेवढ्याच गुन्ह्या गोविंदांना आणतात. हे जे काही गतवैभव आहे त्या अशा प्रकरणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला जातो तो थांबला पाहिजे आणि पुन्हा एकदा गुन्हा गोविंदाने हे नांदले पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली जाते. मात्र एकंदरीत ज्या गावातील या 3 आरोपींनी अत्यंत निगृण पद्धतीने हत्या केली होती, खून केला होता त्या गावकऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपी दोषी असतील तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. मात्र याच्या पाठीमागून जो जातीवाद बोकाळण्याचा प्रयत्न केला जातो तो देखील थांबवावा अशी कळकळीची विनंती टाकळी गावचे गावकरी करत आहेत. कारण प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज लोकमत, बीड. संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण बीड जिल्हा गेल्या 1.5 महिन्यापासून धुमसतोय. एवढंच नाही तर यातून वेगवेगळ्या पद्धतीनं या बीडवरती चर्चा केली जाते. मात्र ज्या गावाच्या शेजारी हा प्रकार घडला आणि विशेष म्हणजे ज्या गावातले 3 आरोपी या हत्या प्रकरणात होते त्या गावातले टाकळी गावातले नागरिक माझ्यासोबत आहेत. एकंदरीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.